Oh
नाम तेची रूप रूप तेची नाम नाम तेची रूप रूप तेची नाम नाम तेची रूप रूप तेची नाम नाम तेची रूप मनोरे
देवा करला नामरूपाला म्हणून स्थापिला नामवेदी नामाप्रता मंत्र नाही हो अनेक सांगती जे मूर्ख ज्ञानहीन देवा करला नामरूपाला म्हणून स्थापिला नामवेदी नामा म्हणे नाम केशव केवळ जाणती प्रेमळ भक्त भले देवा करला नामरूपाला म्हणून स्थापिला नामवेदी महायोग पीठे तटे भीमरत्या वरम पुंडरीकाय दतु मुनींद्रे समागत्य तिष्ठं तमानंद कंदं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंग करू प्रथम नामाना पांडुरंगा करू प्रथम नमान दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पवन झालो चराचरी नमो ज्ञानेश्वरा नमो शरण हनुमंता तुम्हालो रामदूता काय भक्तीच्या त्या वाटा मज जावा व्यासुगटा ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ति द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्षणम् एकं नित्यं विमलमचलं सर्वादि साक्षीभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि श्रीपादनाथं गुरुराजवर्यं मुमुक्षनामं ज्ञानदानक्यदक्षं गोटीक्षेत्रे निवासनं तं नमामि वेदविद्यां वरिष्ठम् आता माझ्या भावा अंतराय नको देवा आले भागाचे करीते तुझेच नाम उच्चारिते वचन ऐका कमलापती माझी रंकाची विनंती कार जोडिते कथे काळी आपण असावे जवळी विठ्ठल विठ्ठल जी आदि माया सरस्वती ब्रह्म्याची होय प्रकृती जी कविवरांची ध्येय मूर्ती ब्रह्मकुमारी शारदा त्या जगदंबे कारण असो माझे साष्टांग नमन मिले करू आहे अजान अभिमान माझा धरावा ये हंसावरती बसू
तेची रूप रूप तेची नाम, नाम रूप भिन्न नाही नाही. देवा करला नाम रूपाला, म्हणून स्थापिला नाम वेदी. प्रस्तुत प्राप्त समय प्राप्त घटिका माय बापा. बघा, आज आपण या ठिकाणी कशाच्या निमित्तानं बसलो त्याचा थोडासा परिहार बघणं गरजेचं असतं. आज या श्री क्षेत्र शिल्लेगावमध्ये आपले अतुल भाऊ नरोडे आणि गायत्रीताई नरोडे यांच्या मुलाचं नामकरण सोहळा आजच्या दिवशी त्यांनी या नामकरण सोहळ्याचं आयोजन केलेलं आहे. आणि या सोहळ्यानिमित्त छोटीशी सेवा माझ्यासारख्या सामान्य ताईला दिली आणि त्यामुळे हा कार्यक्रम आयोजित केला. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. बघा, कोणतंही कार्य कारणाशिवाय कार्य होत नसतं. काही कार्य जर करायचं असलं तर त्याला कारण पाहिजे. आणि अशाच प्रकारे हे नामकरणाचं जे कार्य आहे त्या निमित्तानं आपण इथं एकत्र जमलो. कारण बघा, मुलाचं नामकरण करायचंय तर गावामध्ये अनेक ठिकाणी मुलांचे नाव ठेवल्या जातं, नामकरण सोहळा केला जातो. पण त्या दिवशी हरिकीर्तन ठेवावं, त्या दिवशी हरिकीर्तन ठेवावं याची इच्छा होणं हे फार मोठे भाग्याचं लक्षण आहे. कारण हे सामान्य जीवाला कळणार नाही. ज्याला त्या गोष्टीचा अनुभव आला, त्या गोष्टीचं महत्व कळालं, त्या जीवाला या गोष्टीचा विचार येतो. विठ्ठल विठ्ठल. बघा, त्या मुलाचे आजी आजोबा भाग्यवान असतील, खूप पुण्यवान असतील, म्हणून या लेकराच्या नामकरणाच्या विधीच्या दिवशी आज कीर्तन ठेवण्यात आलं. आणि खरोखर आपले म्हणजे त्यांचे आजी आजोबा, त्याचे आई वडील खूप महान म्हणजे आत्मे आहेत, पुण्यवान आत्मे आहेत, म्हणून ही गोष्ट त्यांना सुचली. पंढरीच्या पांडुरंग परमात्म्यानं त्यांना ही बुद्धी सुचवली. नाहीतर सहजासहजी बघता आपण बाहेर जगामध्ये खूप ठिकाणी नामकरण सोहळे होतात, पण अनेक धिंगाणा असतो, काही गोष्टीचा वेगळा वेगळा प्रकार असतो. पण आपली भारतीय संस्कृती सांगते की ह्या दिवशी जर भगवंताचं नामस्मरण झालं, भगवंताचं जर काही भजन झालं तर त्या जीवाला काहीतरी पुण्य मिळेल किंवा त्या जीवाचा काहीतरी उद्धार होईल. अशा प्रकारे मायबापांना कीर्तन करणं, प्रवचन करणं हा म्हणजे टाइमपासाचं साधन आहे का? टाइमपासाचं साधन नाहीये. कीर्तन म्हणजे हसी मजाक, हुल्लडबाजी आणि दिल बहलाने की चीज आहे का? नाही. तर ते उद्धाराचा मार्ग आहे. कीर्तन हे परिवर्तनाचा मार्ग आहे. म्हणून कीर्तन केलं जातं. इथं प्रत्येकाला तो अधिकार आहे. या रे लहान कीर्तन हे उद्धाराचा मार्ग आहे. कीर्तन समजायला 1 किलोचा बेजा लागतो. आतापर्यंत आपण खूप कीर्तन ऐकले. आपल्या शिल्ले गावामध्ये आराध्य दैवत आपल्या गावामध्ये आहे. संत शिरोमणी सावता महाराजांचं मंदिर आहे. आपल्या इथं दक्षिणमुखी हनुमंताचं मंदिर आहे. अनेक संत आपण वाट लावले, अनेक कीर्तन आपण वाट लावले, ऐकले, पण तरी सुद्धा परिवर्तन का नाही? साधू संतांची अभंगवाणी नुसती म्हणून आरडायसाठी असते का? साधू संतांची अभंगवाणी ही उद्धारासाठी लिहिलेली आहे. साधू संतांनी स्वतःच्या देहाचा हाडाचा काढा केलं, रक्ताचं पाणी केलं आणि तुमच्या आमच्यासाठी अभंगाचा गाथा लिहून ठेवला. तर तो असा टाइमपास करण्यासाठी नाही, तर त्या अभंगाचा अर्थ कळाला पाहिजे, त्या अभंगाचं वर्म कळालं पाहिजे. आणि ते
कळण्यासाठी ही नारदाची जागा. विठ्ठल विठ्ठल. बघा मायबापांनो, पहिली गोष्ट, या आपला जो जन्म होतो तर हा आपल्या भारत देशामध्ये झाला. भरतखंडी नरजे देहप्राप्ती हे तो परम भाग्याची संपत्ती. विशेष म्हणजे आपला जन्म हा भारत देशामध्ये झाला आणि या भारतामध्ये येऊन या महाराष्ट्रामध्ये आपण जन्माला आलो. विशेष तत्वाने महाराष्ट्रात जन्माला आलो आणि महाराष्ट्रात जन्माला येऊन आपल्याला काय करायचंय? मनुष्य देह धारण केला. मनुष्य देह मिळाला, एक तर तो मिळत नाही. मनुष्य जन्म मिळतच नाही आणि मिळाला तो कळत नाही आणि तो कळायला पाहिजे. म्हणून साधू संतांचा हा खटाटोप. विठ्ठल विठ्ठल. अभंगाचा भावार्थ बघण्याच्या अगोदर आपण थोडंसं त्या बाळाचं वर्णन करू. बघा, ज्यावेळेस बाळाचा जन्म होतो आणि त्या बाळाचं भजन आईच्या गर्भामध्ये चालू असतं. तुम्ही म्हणसाल कसं? तिथं काय टाळ पकवाद असतो का? तिथं काही पेटी असते का? तिथं काही माईक असतो का? नाही. तरी सुद्धा तिथं भजन चालू आहे. बाळाचं आईच्या गर्भामध्ये भजन चालू असतं. पण ज्यावेळेस तो बाळाचा जन्म होतो, बाळ बाहेर येतं, त्यावेळेस त्या भजनाचं आणि बाळाचं अंतर पडतं. दाईनबाई येते, आपलं त्या लेकराचं नाळ आणि त्या आईचं नाळ कट करते आणि मग त्या लेकराला त्या गोष्टीचा विसर पडतो. ते लेकरू तिथं भगवंताची प्रार्थना करत असतं, देवा मी तुझं भजन करीन, आठवीन पाय हा माझा नवस. तर ही गोष्ट देवाला तो सांगत असतो. पण अशा वेळेस काय होतं माहिती का? धरणी वायू लागता, स्मरण विसरे तत्वता आणि ओळखू लागे माता पिता, कोहम कोहम रडे. कशामुळे होतं? वारकली चाला धरणी वायू लागता आणि तो त्या गोष्टीचं स्मरण विसरतो आणि कोहम कोहम म्हणायला लागतो. कधी कधी म्हणजे तो विसर पडतो, त्याला त्या नामाचा, त्या भजनाचा विसर पडतो आणि या भजनाचा विसर पडल्याच्या नंतर तो जीव या संसारामध्ये गडून जातो. आई वडिलांना ओळखायला लागतो. पण असं करता करता त्या जीवाला ते संसार राहण्याचं जे चक्र आहे, भवसागराचं जे दुःख आहे त्या लेकरावर त्या हळूहळू त्याच्या पाठीमागं लागतं आणि तो भगवंतापासून विन्मुख होतो. मायबापांनो, आणि हा विन्मुख झालेला जीव जर आपल्याला देवाच्या सन्मुख जर करायचा असेल तर त्याच्यासाठी काही रीत आहे. त्या रीती पद्धतीनं जर आपण गेलो तर निश्चित त्या भगवंताचे आणि आपली तार जुळल्याशिवाय राहणार नाही. म्हणून साधू संतांनी हे नियोजन केलेलं आहे. जो विसरला, विसरले विसरली विसरली
खानी 84च्या. बघा असा या जीवाला विसर पडतो. नामदेव महाराज आजचा अभंग आहे संत शिरोमणी नामदेव महाराजांचा 4 चरणाचा असा अभंग आहे आणि तुमच्यासारख्या पवित्र आत्म्यांच्या सेवेसाठी घेतला. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. नामदेव महाराज म्हणतात, नाम तेची रूप, रूप तेची नाम, नाम रूप भिन्न नाही नाही. काय म्हणतात नामदेव महाराज? जसं नाम आणि रूप हे भिन्न नाही, ते एक रूप आहे, तर संसारामध्ये सुद्धा नाम आणि रूप एक रूप आहे आणि परमार्थामध्ये सुद्धा नाम आणि रूप एक रूप आहे. चंद्र तेथे चंद्रिका, शंभू तेथे अंबिका आणि संत तेथे विवेका असणे की जे. या युक्तीप्रमाणे नाम आणि रूप हे एक रूप आहे. जशी आपली सावली आपल्याला सोडून राहू शकत नाही, राहते का? आपली सावली आपल्याला सोडून राहू शकत नाही, तसं रूप आणि नाम हे एकमेकाला सोडून राहू शकत नाही. नुसतं नामच जर असलं तर रूपाला किंमत नाही, आणि रूप जर असलं नामच नाहीये मग किंमत आहे का? नाही. तर दोन्ही एक रूप आहे. उदक अग्नी धान्य झाल्या घडे पाक, एका विना एक कामा नये. जसं म्हणजे आपण स्वयंपाक करताना पाणी, पीठ आणि अग्नी हे तिन्ही गोष्टी एकत्र येतात, त्यावेळेस भाकर घडते. या तिन्ही गोष्टी एकत्र आल्याच्या नंतर भाकर केल्या जाते. आणि जर याच्यातली एक गोष्ट जरी नसली तरी भाकर होईल का? नाही होऊ शकत, भाकर होऊ शकत नाही. तशाच प्रकारे या नामाचं आणि रूपाचा ही जोड आहे. म्हणून मायबापांनो, साधू संत सांगतात, आपल्याला प्रत्येक अंगाने जर आपण सूक्ष्म विचार जर केला, चांगला बारीक जर विचार केला, तर याचा अर्थ आपल्याला निश्चित कळू शकतो की काय सांगितलं असं नामदेवरायांनी. नामदेवरायांना कधी कळालं होय? कधी कळालं? नामदेवराय ज्यावेळेस पांडुरंगाची सेवा करायचे, पांडुरंगाची भक्ती करायचे, त्यावेळेस नामदेवरायांना हे कळालं होतं का नाम आणि रूप? नाही कळालं. पण ज्यावेळेस त्यांच्या जीवनामध्ये सच्चा सद्गुरू लाभला, त्यावेळेस त्यांना ही गोष्ट कळाली. तशी ती कळू शकत नाही. म्हणून त्याच्यासाठी आपल्याला सद्गुरू मिळण्याची गरज आहे, चांगल्या संतांची गरज आहे. आणि संत जोपर्यंत आपल्या जीवनात येणार नाही तोपर्यंत मेळ बसणार नाही. आणि मेळ जर बसावा असं वाटत असेल तर करू नका काही संत संग धरा, करू नका काही संत संग धरा, पूर्वीचा दोरा उगवेल. काय करतात हो संत आपल्या जीवनात येऊन? आपल्या जीवनात आल्याच्या नंतर संत आपल्याला नामाची आपल्याला जोड घालून देतात.
नामाची जोड घालून देतात. काय होते ना, बऱ्याच लोकांना नाम आणि म्हणजे नामाचाच विषय माहीत नाही. नाम कशाला म्हणतात? जे 9 महिन्याच्या नंतर त्या बाळाचा जन्म होतो आणि 12व्या दिवशी त्या बाळाला नाव ठेवलं जातं, त्याला नाव म्हणतात. त्या बाळाला ठेवलेल्या नावाला त्याला नाव म्हणतात. आणि ते नाव आपल्याला विठ्ठल विठ्ठल त्या बाळाला नाव ठेवलं जातं. 12व्या दिवशी त्या बाळाला नाव ठेवलं जातं. मग उपजली या बाळकाशी नाव नाही तयापासी, ठेविलेले नावेसी हो देत उठी. ज्ञानोबा राय म्हणतात, त्या बाळाला अगोदर काही नाव नव्हतं, पण कोणीतरी आत्यानं, मावशीनं, मामानं कोणीतरी त्यांच्या मांडीवर घेऊन त्या बाळाचं नाव ठेवलं. तर ते नाव असं ठेवलं जातं, जो जीव जन्माला आला त्याला 12व्या दिवशीचं नाव मिळालं जातं. पण ज्या वेळेस आपल्याला या भवसागरातून तरून जायचं आहे, तर अशा वेळेस सुद्धा जसं जन्माला आल्याच्या नंतर नाव नाही ठेवलं तर त्याला किंमत नसते, तशा प्रकारे जन्माला आला, नरदेह आपल्याला प्राप्त झाला, एवढा सोन्यासारखा नरदेह आपल्याला प्राप्त झालाय. औट हात का मानव देह अल्लाने तुझे दिया, औट हात का मानव देह अल्लाने तुझे दिया, खाया पिया सुख से सोया, नाहक जमाना खोया, कमल मुख हरि भजन फिर के आया मानव तन को पाया, लख 84 फिर के आया मानव तन को पाया, कमल मुख हरि भजन तोड़िया, कमल मुख हरि भजन तोड़िया, कमल मुख असा आपल्याला औट हाताचा नरदेह मिळाला. आणि या नरदेहाचं सार्थक करायचंय मायबापांनो. आपण जन्माला आलो तर याचा विचार करायला पाहिजे. कशासाठी जन्माला आलो? मी कोण हे जाणावे, मी कोण जाणो नि त्यागावे, मग समाधान स्वभावे अंगी बाणी. आपण पहिले आपली ओळख करून घेतली पाहिजे. मी कोण आहे, मी कुठून आलो, मला काय करायचंय. ओळखा रे वस्तू सांगा रे कल्पना, ओळखा रे वस्तू सांगा रे कल्पना, ओळखा रे वस्तू सांगा रे कल्पना, ओळखा रे वस्तू सांगा रे कल्पना. Oh
ओळखलं पाहिजे. आणि ती ओळख जर नाही झाली तर असाच जन्म वाया जाईल. संसार करता करता त्या जीवाला ती गोष्ट ओळखीची जर नाही झाली ना, जन्म आला हेला आणि पाणी वाहता वाहता मेला. जन्माने काय केले तू अमृता जगनावाने. जन्माने काय केले, जन्माने काय केले तू अमृता जगनावाने. जन्माने जन्म येऊन काय केले तू हा मुद्दल गमाविले. अशा प्रकारे आपण आपल्याला एवढा मोलाचा जन्म मिळाला तर तो वाया नाही घालायचा आहे. त्याला सत्मार्गाला लावायचंय. सतसंगतीत राहून त्याला त्याचं सार्थक करून घ्यायचंय. म्हणून बघा, कशानं सार्थक होईल तर नामस्मरणानं सार्थक होईल. आपल्याला ऋषीमुनी साधू संत सांगून गेले की नामाशिवाय पर्याय नाही. नामाविना आपल्याला आपला उद्धार होणार नाही. आणि मग ते नाम आपल्याला कोण देईल हा एक मोठा प्रश्न आहे. ते नाम आपल्याला कसं मिळेल, ते नाम काय असतं. मग आता बऱ्याच लोकांचं असं म्हणणं आहे की नाम 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 हे सतत सतत तेच सांगत राहतात. मग आम्हाला का नाम माहीत नाही का? मग नाम कशाला म्हणतात हो? विठ्ठला केशवा माधवा मायबाप म्हणजे याला नाम म्हणतात का? रामकृष्ण हरी याला नाम म्हणतात का? तर त्याला नाम नाही म्हणत, त्याला नाव म्हणतात. रामाचं सुद्धा नावच आहे, कृष्णाचं सुद्धा नावच आहे मायबापांना. विचारा कसं. कारण ज्या जीवानं आई वडिलाच्या उदरातून जन्म घेतला त्या जीवाला 12व्या दिवशी ठेवलेलं ते नाव. मग नाम कशाला म्हणतात? तर ह्या नामाचा मेळ अजून रामाला सुद्धा बसला नव्हता. काय झालं आपण दृष्टांत बघू. कारण दृष्टांताशिवाय आपल्याला समजणार नाही. दृष्टांत याच्यासाठी बघायचा आहे की आपल्याला सिद्धांत पटला पाहिजे. काय झालं, एकदा कौशल्या माता, मला कथा नाही सांगायची बरं मायबापांनो, तुम्ही सगळे जाणकार आहात, सगळे नामधारक आहात, त्याच्याही व्यतिरिक्त सगळे पवित्र आत्मी आहात. म्हणून आपल्याला त्याचा दृष्टांत याच्यासाठी बघायचा की आपल्याला खरं वर्म कळालं पाहिजे. म्हणून एकदा कौशल्या माता आणि आपल्या हनुमंतरायाची आई अंजनी माता आणि तिसरी होती अगस्ती ऋषींची पत्नी लोपामुद्रा. अशा तिघी जणी स्वयंपाक खोलीमध्ये एकत्र बसलेल्या होत्या. आणि एकत्र बसल्याच्या नंतर त्यांची चर्चा चालू होती. आता बाया बाया एकत्र बसल्याच्या नंतर विषय चालतच असतो. आपल्या आपल्या लेकरांचा, आपल्या आपल्या नवऱ्यांचा असा विषय चालत असतो. अशाच प्रकारे एक विषय चालू होता. तर कौशल्या माता सांगायला लागली अंजनी माताला, म्हणे बाई सीतेला शोधून आणायचं होतं तर एवढा मोठा शेतू बांधायची काही गरजच नव्हती म्हणे. एवढा मोठा शेतू बांधायची काही गरज नव्हती म्हणे. माझ्या रामाला जर सांगितलं असतं तर रामानं सहज गेला असता आणि सीता, कारण तो देवाचा अवतार आहे म्हणून तो गेला असताना आणलं असतं. पण अंजनी माता म्हणती ती शेतू बी बांधायची गरज नव्हती, रामाला जायची गरज नव्हती. जर मुलाला सांगितलं असतं हनुमंताला तर सहज उड्डाण घेऊन ते जाऊन सीतेला घेऊन आले असते. मग आता कौशल्या माता वेगळं सांगती, अंजनी माता वेगळं सांगती. त्याच्यात लोपामुद्रा अगस्ती ऋषींची पत्नी काय म्हणते, म्हणे रामालाही जायची गरज नव्हती, हनुमंतरायालाही जायची गरज नव्हती. माझ्या जर नवऱ्याला सांगितलं असतं ना तर त्या पूर्ण समुद्राचंच प्राशन करून घेतलं असतं. काही गरज नव्हती म्हणे जायची. अशी त्यांची चर्चा चालू होती. आणि ते ऐकत होते बाहेर बसून. राम ऐकत होते आणि हनुमंतराय ऐकत होते. तर त्यावेळेस राम हनुमंताला म्हणतात, म्हणे हनुमंत म्हणे आपल्या आईच्या डोक्यातला जो भ्रम आहे हा जा आणि तेवढा तो काढून या म्हणे. मग त्यावेळेस हनुमंतराय मध्ये जातात आणि त्या मातांना सांगतात की हे बघा म्हणे तुम्ही ज्या गोष्टी करताय म्हणे हा याच्या मागचं तुम्हाला गुह्य माहीत नाही. याच्या पाठीमागचं जे गुह्य आहे हे तुम्हाला माहीत नाही. राम
राम गेला असता म्हणे, पण रामाजवळ कोणती ताकद आहे हो? तर नामाची ताकद आहे. आणि हनुमंतराय जर गेले असते तर ते पण त्यांच्याजवळ त्यांच्या नावात एवढी ताकद नाहीये, ती नामाची ताकद आहे. आणि अगस्त्य ऋषींनी एवढा मोठा समुद्र कसा प्राशन केला असता? कसा केला असता? एवढा मोठा समुद्र प्राशन कसा करील? पण ह्या नामानं तेवढी शक्ती येते. नाम केवढं आहे हो भाऊ? तुकाराम महाराज म्हणतात, ज्ञानदेव फुसे निवृत्ती निकाळ लग्न होणे वाडा नाम आहे. नवरी वाड नाम आहे. ज्ञानदेव फुसे निवृत्ती निकाळ लग्न होणे गगनाहुनी वाढ नाम आहे. मग गगनापेक्षा जर वाढ नाम आहे तर मग समुद्र सहज प्राशन करू शकत होते. मग रामाची ताकद कशी आहे बघा तुम्ही. ज्यावेळेस सेतू बांधला आणि वानरांनी दगडावर राम लिहून दगड टाकले, पण तीच क्रिया रामानं स्वतः करून बघितली. रामानं स्वतः ती क्रिया करून बघितली की चला आपल्या हातानं दगड तरतोय का बघावं. वानराच्या हातानं तरतो तर आपल्या हातानं तरलाच पाहिजे. म्हणून रामानं एक दगड उचलला आणि तो दगड राम लिहून पाण्यात टाकला तर तो बुडला. तुझ्या नामाचा महिमा तुझ्या गळे तुझ्या नामाचा महिमा तुझ्या गळे मेघ श्यामा, तुझ्या गळे मेघ श्यामा, तुझ्या गळे मेघ श्यामा. अशा प्रकारे या नामाचा महिमा अभंगाच्या प्रथम चरणातून सांगितला. नामकेची रूप अशा प्रकारे त्या नामाचं महत्व स्वतः रामालाही माहीत नव्हतं. कशामुळे दगड तरल्या गेला तर या जगाची चलनवलन शक्ती जी होते, तुमच्या आमच्यामध्ये जी शक्ती बसलेली आहे, जो भगवान परमात्मा तुमच्या आमच्यामध्ये हालचाल करतोय, त्या शक्तीचा हा प्रताप आहे. त्या शक्तीमुळं, त्या आत्मतत्वामुळं ह्या गोष्टी होतात. नाहीतर या जे नाव ठेवलेलं असतं त्याचा कालांतराने एक दिवस नाश होतो.
रूपाचाही नाश होतो आणि नावाचाही नाश होतो, पण स्वरूपाचा नाश होत नाही. आणि आपल्याला साधू संत याच्यातून काढून स्वरूपामध्ये जो आपण वावरतो, स्वरूपाचा जो आपण अट्टहास करतो, याच्यातून काढून आपल्याला स्वस्वरूपापर्यंत पोहोचवतो. बघा, साधू संतांनी या गोष्टीचं अध्ययन केलं. संत एकांती बैसले, सिद्धांत शोधिले, संत एकांती बैसले, सर्व सिद्धांत शोधिले, निवडून काढिले सार. अशा प्रकारे साधू संतांनी या गोष्टीचा शोध लावला आणि ते सर्व जीवाचा उद्धार करण्यासाठी ग्रंथामध्ये, शास्त्रामध्ये लिहून ठेवलं आणि इतर जीवांच्या काही जीवांना ते अनुभूतीला सुद्धा आणून दिलं. आणि अशातलेच आम्हाला अनुभूती आणून देणारे आमचे सद्गुरू सच्चिदानंद मारुती बाबा आम्हाला लाभले. कारण ते जर लाभले नसते, ते जर आम्हाला मिळाले नसते मायबापांनो, तर आम्ही सुद्धा या समाजामध्ये पिसल्या गेलो असतो. काय सांगू संताचे उपकार, काय सांगू संताचे उपकार, काय सांगू संतांचे उपकार, काय सांगू संतांचे काय सांगू आता संतांचे उपकार, मज निरंतर जागविती. बघा, साधू संत आपल्याला वेळोवेळी जाग करतात, वेळोवेळी सांगतात, पण आपल्याला संतांची भाषा कळत नाही. आपल्याला संसाराचं सगळं काही कळतं मायबाबा, संसाराचं सगळं कळतं. संसाराच्या ठिकाणी जीव हा प्रत्येक ठिकाणी जागा आहे. बघा, संसार करत असताना आपल्याला जर भाकर केली ना, आपण ज्यावेळेस आपण भाकरी करतो, सगळा महिला वर्ग आहे, आपण ज्यावेळेस भाकर करतो, त्या जर भाकरीला पापुडा जर नाही आला तर ती भाकर गोड लागते का ताई? नाही लागत. मग तिथं आपल्याला जर एखाद्या ताईनं भाकर टाकली आणि तिला जर पापुडा नाही आला तर सासू काय म्हणते? तुझ्या आईनं तुला हेच शिकवलं का? काय म्हणते? तुझ्या आईनं तुला हेच शिकवलं का? गौऱ्यासारख्या भाकरी करून ठेवल्या, त्याला पापुडा कधी येणार? मग त्या भाकरीला पापुडा आलेली भाकर जर आपल्याला नसली तर ती आपल्याला जेवण जात नाही, ती भाकर खावा वाटत नाही. पण आपल्या जीवनाला कधी पापुडा येणार? कधी आपल्याला
नामाविना उद्धार होईना, अक्कल बाजारात मिळेना. तर नामाशिवाय उद्धार होणार नाही. आणि याच्यासाठी साधू संत आपल्याला वेळोवेळी जाग करतात आणि जाग करून आपल्याला भगवंताची नामस्मरण करायचं सांगतात. पण जीवाला ते आवडत नाही. कारण जीव हा बाह्य जगाला बेगडाला भुललेला आहे. बाहेर जे दिसतंय, बाहेर जे चाललंय, रंगबिरंगी सगळं वेगळं वेगळं काही बघायला मिळतंय, म्हणजे भोगायला मिळतं, त्याच्या नादी लागलेला हा जीव आहे. आणि त्या जीवाला तिकडून इकडं यायला त्या गोष्टीची आवड नसल्यामुळं विषयाचा पडी पाडू, गोड प्रमाथ लागे कडू, आणि कडू विषय तो गोडू जीवाशी झाला. अशा प्रकारे त्या जीवाला कडू विषय आहे पण तो गोड वाटायला लागला. आणि म्हणून जशी त्या विषयाच्या नादी लागून त्या कमळामध्ये जसा भुंगा अडकून पडतो, भुंगा काय करतो, कमळामध्ये अडकून पडतो, तसं पाहिलं तर तो भुंगा लाकडाला सुद्धा पोखरून काढणार आहे. मग का अडकून पडतो त्या कमळामध्ये? कमळ किती कोमल असतं, सहज सहज त्याच्यातून आपल्याला बाहेर पडता येईल का नाही त्या भुंग्याला. पण का भुंगा बाहेर पडत नाही? तर तो स्वतःचं अस्तित्व विसरला, स्वतःच्या अस्तित्वाची त्याला भूल पडलेली आहे. कलियुग बैठा कुंडली मार के जाओ तो कहाँ जाऊं, हर घर में रावण बैठा है, इतने राम कहाँ से लाऊं. घराघरामध्ये मनामनामध्ये तो रावण बसलेला आहे, म्हणून त्या गोष्टीची भूल पडली. तो विषय बसलेला आहे, ती वासना बसलेली आहे, ते विकार बसले, म्हणून त्या गोष्टीचा विसर पडला त्या जीवाला. आणि म्हणून त्याला तो कमळासारखं फुल त्याला पोखरून बाहेर येता येत नाही. त्या सुगंधाला तो भुलला आणि म्हणून त्याला आतमध्ये दबून, ज्या दिवशी ते कमळ झाकल्या जातं त्यावेळेस आतमध्ये कोंडून त्याला मरावं लागतं. तो जीव, तो भुंगा मरतो, पण बाहेर येण्याची त्याला भ्रांती पडलेली आहे. अशा प्रकारे प्रत्येक जीवाला जसं भुंग्याला झालं तसं तुम्हा आम्हाला सुद्धा हीच गोष्ट आहे. आपल्याला सुद्धा मी देह या नावाची भ्रांती पडली. तो जीव तसा पाहिला तर मूळचाच परब्रह्म आहे. तुम्ही सगळे भगवंताचेच अंश आहात, पण त्याच्यापासून तो दूर गेला, त्याची भ्रांत पडली. भ्रांतीपासून हिरतले, गुरु वाक्याने मन धुतले, आणि आत्मस्वरूपी घातले हरनिया. संत आपल्याला तिथून काढतात आणि आत्म्याच्या स्वरूपाच्या ठिकाणी आपल्याला लावतात. म्हणून त्या जीवाला संतांची ज्यावेळेस कृपा होते त्यावेळेस अशा प्रकारे साधू संतांनी या जीवाला जाग केलं आणि त्याला सांगितलंय की बाळा, तू स्वतः भगवंतच आहे. म्हणून तो अभंगाच्या दुसऱ्या चरणात अवताराला आला. देवा काराला, देवा काराला,
अशा प्रकारे देव आकाराला आला. कसा आला हो तो आकाराला? तर तुमच्या आमच्या सारखाच आकार धारण केला भगवंतानं. बघा, ज्या वेळेस ज्ञानोबारायांच्या वडिलांनी संन्यास घेतला होता, ज्ञानोबारायाच्या वडिलांनी संन्यास घेतला आणि संन्यास घेतल्याच्या नंतर ते ज्यावेळेस त्यांच्या गुरुस्थानी गेले, पण काही गोष्टी अशा असतात की आपल्या सद्गुरूचे जे शब्द असतात ते पाळावे लागतात. सद्गुरूनं जे सांगितलं ते करावं लागतं शिष्याला. म्हणून त्या विठ्ठलपंताला त्यांच्या गुरूंनी सांगितलं की तुम्हाला तुमचं काही कार्य मागे राहिलेलं आहे, कर्तव्य कर्म मागे राहिलेलं आहे, म्हणून तुम्हाला संसार करावा लागेल. कारण इकडं रुक्मिणी आई भगवंताची भक्ती करीत होत्या. त्यांना त्या गोष्टीचं नवीनच लग्न झालेलं आणि ह्या गोष्टीची त्यांना कुठलीच जाणीव नव्हती, पण अंतःकरणामध्ये तळमळ होती की आपण नवीन लग्न झालेलं आहे आणि आपले पती आपल्याला सोडून गेले. संन्यास घेतला आणि याच्यासाठी त्या भगवंताला प्रार्थना करत होत्या. त्यांच्या प्रार्थनेच्या कृपेनं त्यांच्या सद्गुरूच्या मनामध्ये ती गोष्ट त्यांना हे झाली आणि त्यांनी त्यांच्या शिष्याला सांगितलं की तुम्ही संसारामध्ये जाऊन संसार करा आणि इति कर्तव्यता तुमचं पूर्ण करून मग तुम्ही पुढचं कार्य करा. अशा प्रकारे त्यांनी काय केलं, मग संसार केला. त्यांच्या पोटी 4 मुलं त्यांच्या पोटी आले. त्या 4 मुलांनी त्यांच्या पोटी जन्म घेतला आणि अशा प्रकारे त्यांनी त्या लेकरांना जन्म दिल्याच्या नंतर समाजानं त्यांना वाळीत टाकलं. का टाकलं? कारण समाज हा असा विचित्र आहे, नको त्या गोष्टीची जास्त विचार करतात, नको त्या गोष्टीचा पाठीमागं लागतात आणि काही गोष्टी सद्गुरूच्या कृपेनं होणाऱ्या गोष्टी त्यांना माहीत नसतात ना, म्हणून त्या गोष्टीकडं ते वेगळ्या नजरेनं बघतात. तर अशा वेळेस त्या 4 मुलांचा आणि त्या आई वडिलांचा छळ करू लागले आणि त्यांना त्या लेकराची मुंज करण्यासाठी त्यांना अनुमती देत नव्हते. कारण विठ्ठलपंत हे मूळचे ब्राह्मण असल्यामुळं त्यांना मुंज करणं हे भाग होतं, मुंज करावी लागत होती. म्हणून ती मुंज करू देत नव्हते. म्हणून त्यांना असा मोठा प्रश्न त्यांच्या समोर पडला विठ्ठलपंतांच्या. आणि विठ्ठलपंताला खूप त्या गोष्टीची खंत वाटत होती. दोघांनी पती पत्नींनी विचार केला, काय करावं आता, काय करावं मायबापांनो. ज्यावेळेस समाज त्या जीवाला त्रास द्यायला लागला ना, त्या जीवाला कुठंच जायला जागा नसते. मग पांडुरंगाचा धावा केला. पांडुरंगा काय करावं आता, सद्गुरूच्या कृपेनं मी हा संसार केला, 4 रत्न मला मिळाले, पण या लेकरांना समाजात मान्यता नाही. काय रे माझं दुःख म्हणजे पाप असेल, कोणता मी गुन्हा केला असा, माझ्या सद्गुरूच्या शब्दाचं मी पालन केलं. तर अशा वेळेस गावकऱ्यांनी सांगितलं, जोपर्यंत तुम्ही देहांत प्रायचित्त घेत नाही तोपर्यंत तुम्हाला या गावामध्ये आम्ही राहू देणार नाही. अशा वेळेस त्या विठ्ठलपंतांनी आणि रुक्मिणी आईंनी त्या सिद्धपेठावर जाऊन आळंदीमध्ये देहाचा त्याग केला आणि देहाचा त्याग करून मग त्यांना वाटलं आमच्या लेकरांना जगामध्ये या समाजामध्ये राहू देतील. तर अशा प्रकारे त्यांनी देहांत प्रायचित्त घेतलं मायबापांनो. तरी सुद्धा त्या 4 लेकरांचा वनवास थांबला नाही. काय त्यांचं म्हणजे कोणतं पाप होतं, असं कोणतं त्यांनी गुन्हा केला होता, त्या लेकरांचा कोणताही गुन्हा नव्हता, तरी सुद्धा समाजानं त्यांना वाळीत टाकलं. बघा, आणि मग आता त्यांच्या नावावर लाखो न करोडो रुपयाची उलाढाल त्यांच्या नावावर होते. असं समाज आहे, होत्याचे नव्हते जित्याचे पित्र घालणार. ज्यावेळेस संत आपल्या सानिध्यात असतात त्यावेळेस आपल्याला किंमत कळत नाही. संत ज्यावेळेस आपल्या जवळ असतात त्यावेळेस आपल्याला किंमत कळत नाही आणि गेल्याच्या नंतर त्यांचा उदो करणारे आपण. ज्ञानोबारायाच्या झोळीत माती टाकणारे आपणच आहोत. संभाजी राजाचे डोळे काढणारे सुद्धा आपणच आहोत. जनाबाईला सुळावर देणारे सुद्धा तुम्ही आपणच आहोत. काय केलं त्या संतांनी, कोणता अपराध केला,
का जगू दिलं नाही त्यांना, का सुखानं राहू दिलं नाही. तुकाराम महाराजाच्या अंगावर पाणी टाकणारे सुद्धा तुम्ही आम्हीच आहोत. आणि अशा या संतांचं जे अवतार कार्य आहे तुमच्या आमच्यासाठी झालंय मायबापांना. आणि या जसं ज्ञानोबारायांचा अवतार झाला, निवृत्तीनाथाचा अवतार झाला, सदाशिवाचा अवतार निवृत्ती दातार, सदाशिवाचा अवतार स्वामी निवृत्ती दातार, महाविष्णूचा अवतार सगळा ज्ञानेश्वर, महाविष्णूचा अवतार सगळा ज्ञानेश्वर, महाविष्णूचा सदाशिवाचा अवतार सका निवृत्ती दातार, महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर, महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर. ब्रह्मसोपान तो झाला, भक्ताव आनंद तोषला, ब्रह्मसोपान तो झाला, आनंद तोषला, महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर. आदिशक्ती मुक्ताबाई दासी जनी लागे पायी, आदिशक्ती मुक्ताबाई दासी जनी लागे पायी, महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर. बघा अशा प्रकारे देवच पण अवताराला आला, देव अवताराला नामारूपा आला आणि म्हणून स्थापिला ज्ञानवेदी. अशा प्रकारे देव अवताराला येतात, कोणाचं तरी रूप धारण करून अवताराला येतात. भगवान कृष्णानं सुद्धा असाच अवतार घेतला, देवकीच्या पोटी अवताराला आले. रामाने सुद्धा कौशल्याच्या पोटी अवतार घेतला आणि अवतार घेऊन काय केलं, नामाची साधना केली. नामाची साधना केल्याच्या नंतर त्यांना देवत्व प्राप्त झालं. म्हणून बघा अशा प्रकारे आपल्याला या नामाची आणि देवाची ओळख आपल्याला नामदेवरायानं करून दिली. साधू संतांचं हे कार्य समाजाच्या हितासाठी असतं. ऐशी कळवळ्याची जाती, ऐशी कळवळ्याची जाती, ऐशी कळवळ्याची ऐशी कळवळ्याची जाती करीला भाविना प्रीती. संत हे संतांना कळवळा येतो, इतर कोणालाही कळवळा येत नाही. मायबापांना नवे नवे आपल्या आई वडिलाला सुद्धा आपला कळवळा येत नाही. तुम्ही म्हणसाल असं कसं म्हणता येतं? येतो हिताचा कळवळा, हिताचा कळवळा, आपल्या आई वडिलाला सुद्धा आपल्याला जे साधू संतांनी आपलं हित केलं ते हित
आई वडिलाला सुद्धा कळत नाही. आई वडील काय करतात हो? आई वडील आपल्याला लहानचं मोठं करतात. मोठं झाल्याच्या नंतर लग्न करून देतात. लग्न झाल्याच्या नंतर संसाराला लावतात. संसाराला लावल्याच्या नंतर नातरुंड पत्रुंड याच्या नादी लावतात. दुसरं काय करतात हो? हे कोण करत नाही हो? अहो कुत्र मांजर सुद्धा करू लागले. ताई, कुत्र मांजर सुद्धा संसार करतात. तुम्ही आपण करतो यात नवल नाही. बरं, याच्यात नवल नाही काही. चिमणी पाखरं सुद्धा संसार करतात. सुगरणीचा खोपा बघा तुम्ही. तुमचा 1 कोटीचा जरी बंगला असला त्याच्यापेक्षा कैक पटीनं सुगरणीचा खोपा चांगला असतो. ती कुठं गेली शिकायला? कोणता इंजिनियर आणला तिना? बघा ना, कोणता इंजिनियर आणला तिनं ते खोपा तयार करण्यासाठी? येतंय का तुम्हाला त्या खोप्यातला एक तरी दोरा काढता येईल का त्याच्यातून? नाही काढता येणार, बसवता पण येणार नाही. इतका सुंदर खोपा सुगरणीनं केलेला आहे. मग जे पशु पक्षी सुद्धा आहेत ते सुद्धा संसार करतात. तुम्ही आपण करतो यात काय नवल आहे? आपण काय करायला पाहिजे, काय करायला नाही पाहिजे ही गोष्ट आपल्याला कळाली पाहिजे. पशु पक्षी इतर योनियाच्या ठाई हा विचारच नाही. पशु काय पाप पुण्य जाणीती आणि उत्तम मध्यम भोग भोगीती. पशु या गोष्टीचा विचार करू शकत नाही मायबापांनो. तुम्ही आपण विचार केला पाहिजे. विचार केला पाहिजे कशासाठी आलो. देवे दिला देह भजना गोमाटा. देवे दिला देह भजना गोमाटा. देह दिला देह भजन गोमाता. 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 आम्हाला जो देह मिळाला हा भजनासाठी दिलेला आहे मायबापांना. आणि ते भजन आपल्याला सद्गुरूच्या कृपेनं मिळत असतं. सद्गुरूची कृपा ज्यावेळेस होते ना आपल्यावर, सद्गुरू आपल्याला मिळतात, लाभतात आणि त्या जीवाची अंतकरणाची गोड पाहिजे. संत चरणी भाव धरा. क्षण क्षण नाम स्मरा. मुक्तीचा युगाचा वरा. हेची करा बापानो. संत चरणी भाव धरा. क्षण क्षण नाम स्मरा. मुक्तीचा संत चरणाची आशा केली पाहिजे. संतांच्या सानिध्यात गेल्याच्या नंतरच या गोष्टीचा लाभ होणार आहे. संत खूप दुर्मिळ आहे मायबापांना. संत खूप दुर्मिळ आहे. संत काय असे इथं तिथं पडलेले नाही. संत ओळखायला सुद्धा बुद्धीची लेवल लागते. संत ओळखता येत नाही कारण हा बाजार भरलेला आहे. या जगामध्ये जिथं दगड उचलावा तिथं भुवा लोक आहे. जिथं दगड उचलावा तिथं कीर्तनकार आहे, प्रवचनकार आहे. मग अशामध्ये संतांना कसं ओळखायचंय? संत कसे असतात? संतांना ओळखायचं कसं? कारण बगळा आणि हंस सारखे दिसतात. बगळा आणि हंस सारखेच दिसतात, पण त्याची पारख करता आली पाहिजे. काय खासियत आहे हो त्याची पारख करण्याची? काय खासियत आहे? हंसाकडे कोणता गुण आहे? तर
दुधातलं पाणी बाजून काढण्याचा गुण हंसाजवळ आहे, बगळ्याजवळ नाही. बगळा हे काम करू शकत नाही. पण काय झालं, एकदा बगळ्यानं ठरवलं की एका नदीच्या काठावर एक बहिर ससाना नावाचा पक्षी असतो बघा. तो काय करतो, ज्यावेळेस त्या नदीमध्ये मासे असतात नदीमध्ये आणि त्याला त्याची शिकार करायची असते, तर तो पक्षी काय करतो माहिती का, त्या पाण्यावर जातो आणि वर उंच ठिकाणी जाऊन पंख बाजूला पसरवतो आणि एकटक ध्यान लावतो. आणि एकसारखं ध्यान लावून ज्यावेळेस मासा येतो त्यावेळेस टपकन झडप घालतो आणि मासा वर काढतो. हे कोणी बघितलं, बगळ्यानं बघितलं. बगळ्याला काय वाटलं, जसा याला मासा पकडला जातो तसा आपण पकडण्याचं काम करू. मग बगळ्याला वाटलं जसं यानं केलं तसं आपण करू. मग त्यानं काय केलं, त्याच्यासारखाच असा मध्यभागी गेला, पंख पसरवले आणि लक्ष देऊ लागला मासा कधी वर येतो. आणि त्यावेळेस लक्ष दिलं आणि लक्ष दिल्याच्या नंतर मासा वर येताना त्याला दिसला, तशीच त्यानं झडप घातली आणि पाण्यामध्ये मुंडकं घालून माशी काढायच्या ऐवजी त्याचं मुंडकं शेवाळात अटकलं. बगळ्याचं मुंडकं शेवाळात अटकलं तर फडफड करायला लागला. जानत नहीं बुझत नहीं अनदेखे काम करते हो, जानत नहीं बुझत नहीं अनदेखे काम करते हो, जब मुंडी शेवाल में मुंडी अटकी तो फडफड काय को करते हो. संत म्हणतात, अरे जानत नाही बुझत नाही, विचारलं नाही, पुसलं नाही, कसं असतंय, काय करावं लागतंय हे विचारलं सुद्धा नाही आणि बघून बघून तसं करायला लागला. त्यावेळेस शेवाळात मुंडकं अटकलं. मग फडफड करायला लागला आणि फडफड करता करता मग मिळालं का, शिकार मिळाली का, नाही मिळाली. तसे संत असतात. संत नव्हती जगा मानसाच्या सारीखे, संत नव्हते जगा माणसाच्या सारीखे, संत नव्हते जगा माणसाच्या सारीखे. दगड पाडून आहे लिंगा, दगड आहे लिंगा, काशीमध्ये आहे लिंगा, दगड आहे लिंगा, संत नव्हती जगा माणसाच्या सारीखे, संत नव्हते जगा माणसाच्या सारीखे, सारीखे. पाषाण म्हणून आहे लिंगा, समुद्र नदी नये पैगा, संत नव्हती जगा माणसाच्या सारीखे, संत नव्हती जगा माणसाच्या सारीखे. संत दिसायला जरी तुमच्या आमच्यासारखे जरी असले तरी ते माणसासारखे नाहीत मायबापांनो. त्यांच्याजवळ वेगळी हातोटी आहे, वेगळा गुण आहे त्यांच्याकडं, कारण ते सामान्य असतात. बडे बड़ाई ना करे, बड़े न बोले बोल, हीरा कभी मुख से न कहे, लाख टका मेरा मोल. ते स्वतःचं महत्व कधी जगाला सांगत नाही, स्वतःचं महत्व कधी ते दाखवत नाही, मी एवढा मोठा आहे. कारण आजकाल या जगामध्ये बुवाबाजीनं शिखर गाठलं, खऱ्या संताला माग टाकलं. 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 खऱ्या संताला माग टाकलं. खऱ्या संताला माग टाकलं. खऱ्या संताला माग टाकलं. मला म्हणा बुवा माझी कर सेवा, मला म्हणा बुवा माझी कर सेवा. यांनी तर जगाला लुटलं, यांनी तर जगाला लुटलं, खऱ्या संताला माग टाकलं. बुवाबाजीनं शिखर गाठलं, खऱ्या संताला माग टाकलं. बुवाबाजीनं शिखर गाठलं, खऱ्या संताला माग टाकलं. टाकलं.
प्रकारे या जगामध्ये बुवाबाजी जास्त झालेली आहे, त्याच्यामुळं खरा परमार्थ कळत नाही. आणि खरा परमार्थ ज्यावेळेस सांगितला जातो त्यावेळेस ते लोकांना विचित्र वाटतं. लोकांना वाटतं हे अंगात येतं, पण मायबापांनो, देव अंगात यायचं असतंय का? देव अंगातच आहे. देव हा अंगात येतो, कुणी कुणी बाहेरून येतो का? तो पण तिथंच आहे. देव अंगातच आहे, तो कुठून येत नाही. देव हा प्रत्येकाच्या आतमध्ये आहे, म्हणून तुम्ही आपण हे फिरू शकतो, चालू शकतो. तो जर निघून गेला ना, अंगात येणाऱ्याचा देव निघून जातो. ज्याच्या अंगात येतो ना त्याच्यातला निघून जातो. मग देव जर खरोखर निघून गेला तर तो जाग्यावर राहील का? त्याला चार चौघाच्या खांद्यावर जावं लागेल. निघून गेला वारा, निघून गेला वारा, निघून गेला वारा, निघून गेला वारा, हरी राहिला पाथरा, हरी राहिला पाथरा, निघून गेला वारा, 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 निघून गेला वारा. अशा प्रकारे जर त्याच्यातला निघून गेल्याच्या नंतर त्याला चार चौघाच्या खांद्यावर जावं लागतं. आणि हे ओळखीचं करण्यासाठी आपल्याला संताच्या रीतीनं जावं लागेल. आणि संत काय करतात? तो संत संतन की संग लाग रे, तेरी अच्छी बनेगी. संतन की संग लागे, तेरी अच्छी बनेगी, अच्छी बनेगी तेरी बिगड़ी बनेगी, अच्छी बनेगी तेरी बिगड़ी बनेगी. संतन के संग लागे, तेरी अच्छी बनेगी, संतन की संग लागे, तेरी अच्छी बनेगी. संतांच्या संगतीत लागल्याच्या नंतर आपल्याला नामाचं महत्त्व कळतं. आणि ह्या भवसागरातून जर आपल्याला तरुण जायचं असेल तर त्याच्याशिवाय आपल्याला नामाशिवाय पर्यायचं नाही. अभंगाचं तिसरं चरण. नाम परत मंत्र नाही ओ अनिका. नाम परत मंत्र नाही ओ अनिका. नाम परत मंत्र नाही रे अनेका, नाम परत मंत्र नाही रे अनेका, नाम परत मंत्र नाही रे अनेका. नाम परत मंत्र नाही ओ अनिका. नाम परत मंत्र नाही रे अनेका, नाम परत मंत्र नाही रे अनेका. नामापरता मंत्र नाही हो अनिक, सांगती ते मूर्ख ज्ञानहीन. या नामाशिवाय काही मोठं आहे, नामाशिवाय वेगळा मंत्र आहे असे जर सांगत असतील तर त्याच्यासारखे मूर्ख नाही असं नामदेवराय म्हणतात. मायबापांनो, किती जरी या जगामध्ये किती जरी मोठे हे असतील मंत्रतंत्र असतील, पण या नामाशिवाय त्यांचा सुद्धा उद्धार नाही. नाम श्रेष्ठ तिन्ही लोके, नाम श्रेष्ठ तिन्ही लोके, नाम श्रेष्ठ तिन्ही लोके, नाम श्रेष्ठ तिन्ही लोके.
सुंदर प्रणमान दिलं का भाऊला. नाम श्रेष्ठ तिन्ही लोकी म्हणून शिव नित्य गोखी. माय बापानो, या शिवशंकरानं जो देवाचाही देव आहे, जो या विश्वाचं चलनवलन करणारा भगवान परमात्मा आहे, असा सुद्धा महादेव या नामाचं स्मरण करतो, या नामाचं ध्यान करतो. आणि हे ध्यान का करत असतील हो? मग देवाचाही देव येतात का? काय गरजच काय हो त्यांना ध्यान करायची? का करत असतील? तर बघा, ब्रह्मा आणि विष्णू महेश हे तिन्ही देवाचा एक दिवस नाश होतो, पण हे जे ब्रह्मनाम आहे, हे जो भगवान परमात्मा आहे, जी ही चैतन्य शक्ती आहे, कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम शक्ती, या शक्तीचा नाश होत नाही. आणि या शक्तीला ज्यावेळेस असं या सृष्टीमध्ये आनंद घ्यावा वाटतो, त्यावेळेस ते तुमच्या आमच्या सारख्याच्या मधी जन्माला येऊन अवतार घेतात. आणि देव सुद्धा जे स्वर्गामध्ये राहणारे भगवंत आहेत, त्यांना सुद्धा या गोष्टीची इच्छा प्राप्त होते. आणि या सुखा कारणे, या सुखा कारणे देव वेडावला, या सुखा कारणे देव वेडावला. वैकुंठ सोडे या सुखा देव वेडावला, या सुखा देव वेडावला. या सुखा कारणे देव वेडावला, वैकुंठ सोडोनी संत सदनी राहिला. आपण सर्व भक्तगण आपण काय करू? भजन करू. विठोबा रखुमा
अशा प्रकारे साधू संत आपल्याला या नामाचं महत्त्व सांगतात आणि ह्या नामाचं महत्त्व सांगून आपल्यावर त्या नामाचा अनुग्रह करतात आणि आपल्याला या भवसागरातून बाहेर काढतात. ज्यावेळेस संतांची आपल्याला प्राप्ती होती, सद्गुरूंची कृपा होते, त्यावेळेस तो जीव या नामाच्या खऱ्या भक्ती मार्गाला लागतो. आणि भक्ती मार्ग ज्यावेळेस आपण ओरिजिनल नाम आपल्या जीवनामध्ये येतं, ज्यावेळेस ती साधना आपल्या जीवनामध्ये येते, त्यावेळेस खरा आनंद आपल्याला मिळतो. जीवन काय असतंय आणि भक्ती काय असती याचं खरं वर्म आपल्याला कळतं. अशा प्रकारे साधू संतांनी या नामदेव महाराजांनी आपल्याला या अभंगामधून आपल्याला त्यांनी उपदेश केलेला आहे, नामाचं महत्त्व सांगितलेलं आहे. बघा मायबापांनो, अजून आपल्याकडे 15 मिनिटं बाकी आहे, कारण 11:30ला चालू झालं होतं. त्याच्यामुळं आहे ना ताई 15 मिनिटं? किती मिनिटं आहे? तुम्ही म्हणसाल तर आताच हे करून टाकू. बरं बरं चालेल ना, धन्यवाद भाऊ. बघा अशा प्रकारे, कारण आम्ही काही कीर्तनकार नाही, बरं तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, सगळे आता प्रेमाची मंडळी आहे सगळी. कारण आम्ही कीर्तनकार नाही, आम्ही कुठं शिकायला गेलेलो नाही आणि कुठं म्हणजे शिक्षण संस्थेमध्ये गेलेलो नाही. फक्त कशामुळं आमच्यावर ही कृपा झाली तर केवळ फक्त सद्गुरूमुळं आम्हाला हे ज्ञान मिळालं, ही अनुभूती आम्हाला आली. कारण अनुभवानं बोलतो म्हणून इथं उभं राहण्याची हिंमत येते, नाहीतर ही साधी सोपी जागा नाही बरं ताई. ही नारदाची गाती साधी सोपी नाहीये. इथं ज्यावेळेस उभा राहतो ना जीव, त्यावेळेस हादरा सुटतो, हादरा. कसं बोटानं दाखवू तुला. आता वेळ नाही ताई, प्लीज माफ करा. कारण इथं उभं राहताना हातपायाला थरकाप सुटतो, पण आमच्या जीवनामध्ये असा जालिम महात्मा आलेला आहे, असा साधू आमच्या जीवनामध्ये आलेला आहे, त्यानं आमच्या जीवनाचं सोनं केलं. आणि हे सोनं त्यांनी आमच्या जीवनाचं करून आम्हाला योग्य भक्ती शिकवली, योग्य मार्ग आम्हाला दाखवला. म्हणून या साधू संतांचे उपकार आम्हाला फेडता नाही येणार. रामनामाची वाट मला दावली हो, हरिनामाची वाट मला दावली हो, किती दयाळू मारुती मावली हो माझी मावली, किती दयाळू नारद मावली हो माझी मावली, किती दयाळू मावली हो या देहाची सोडली माया, या देहाची सोडली मारी दे सद्गुरुराया, मारी दे सद्गुरुराया, मारी दे सद्गुरुराया. अशा प्रकारे या मारुती माऊलीनं आमच्यावर कृपा केली आणि आम्हाला या नामाचं महत्व सांगितलं आणि नामच देव आहे अभंगाचं 4थं चरण. नामा म्हणे नामा केशव देवा, नामा म्हणे नामा केशव देवा.
स्थापिला नाम वेदिये अशा प्रकारे तुमच्या सर्व मायबापांच्या चरणी 4 चरणाचा जो अभंग आहे नामदेवरायांचा, याचा अर्थ मी तुमच्या समोर ठेवला. याचा अर्थ असाच आहे असं मी म्हणणार नाही. माझ्या बुद्धीला वाणीला जे माझ्या सद्गुरूनं स्फुरण दिलं आणि त्या सद्गुरूच्या कृपेमुळे मी ह्या गोष्टी बोलण्याचा प्रयत्न केला. माझं काही चुकलं असेल तर बुद्धीचा वाणीचा दोष म्हणून ते सोडून द्या. जे चांगलं वाटलं असेल ते ग्रहण करा. आणि बघा, मला आज एवढी चिंता पडली होती कारण आमचे पकवाज मास्तर जे आहेत त्यांना मधीच म्हणजे अर्जंट काम आलं, त्याच्यामुळं ते निघून गेले. आणि या गोष्टीची चिंता पडली की आता कसं काय सगळ्या गोष्टी. पण भगवंत आंधळ्याच्या गायी बरोबर राखतो म्हणे. आंधळ्या, कारण ज्याला देव कळाला त्याच्यासाठी उभा नाही राहणार का हो? उभा निश्चित राहतो. आणि बघा, इतकी सुंदर साऊंड सिस्टीम या भाऊना, कारण ते भाऊ प्रत्येक वेळेस आमचे महाराज वर्णन करतच असतात. त्यांचं काय नाव आहे दादा तुझं? किरण दादा नरोडे. आणि सुंदर म्हणजे इतकं सुंदर ते माईक सिस्टम असते त्यांची. कधी त्या गोष्टीचं म्हणजे त्यांना अडचणीत येत नाही. ज्यांना इथं उभं राहून बोलायचं त्यांना अडचण येत नाही. आणि तसेच आमच्यासोबत असणारे साईनाथ भाऊ शेजूळ आणि दुसरे भाऊ सोमनाथ भाऊ वहाग, असे सगळे गुणीजन मंडळी आहे. इकडून माझ्या भगिनी वर्ग आहे, ताई मंडळी आहे, सरला ताई आहे, त्याच्यानंतर भोसले ताई आहे, नरोडे ताई आहे, जाधव ताई आहे, नंतर आपल्या कांताताई नरोडे आहे. अशा सर्व मंडळींनी मला साथ दिली. आणि ते पकवान मास्तर निघून गेल्याच्या नंतर आमचे जे भोसले भाऊ आहेत, आमचे गुरुबंधू, त्यांनी सुद्धा आम्हाला साथ दिली. म्हणून मी सर्वांची शतशः ऋणी आहे. आणि जे चुकलं असेल ते खरंच माझ्या बुद्धीचा वाणीचा दोष आहे. मला माफ करा. माझ्या सद्गुरूनं जे मला ते शिकवलं तेवढंच मी बोलण्याचा प्रयत्न केला. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली, विठ्ठल जय हरी, विठ्ठल जय हरी.